नमस्कार, मी महेश कुलकर्णी, संचालक उद्यमिता विकास ट्रेनिंग सेंटर सातारा. बिझनेस कन्सल्टंट म्हणून मी काम पाहतो आणि गेले 26 वर्ष 20,000पेक्षा जास्त लोकांना आपण व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं आणि 10,000पेक्षा जास्त लोकांचे उद्योग उभे आहेत. उद्योग करावा का नोकरी करावी या द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही असाल तर त्या सगळ्यांच्यासाठी आजपासून सुरू होणारं जे आपलं हे व्हिडिओ सत्र आहे ते निश्चित उपयोगी होणार आहे. नोकरी करण्याचे संस्कार सगळ्यांवरच झालेत आणि प्रत्येकाला नोकरी मिळावी असंही वाटत असतं आणि मग त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक जण एज्युकेशन घेतो, शिक्षण घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्याला आत्ता अवेलेबल आहे आणि त्याप्रमाणे आपण शिक्षण घेतो आणि मग नोकरीची वाट धरतो. ज्या लोकांना 1,00,000पेक्षा जास्त पगार आहे अशा लोकांच्यासाठी नोकरी मिळाली तर फार सुंदर आहे, उत्तम आहे निश्चितच. पण जर का 15,000ची नोकरी मिळाली तर, जर का 20,000नी सुरुवात होत असेल तर 20,000मध्ये भागू शकतं. आता सध्या सर्वाइव्ह व्हायचं झालं तर किमान तुम्हाला दर महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये हातामध्ये यायला पाहिजेत. तर तुम्ही सर्वाइव्ह व्यवस्थित होऊ शकणार आहात, तुमचा संसार चालवू शकणार आहात. आणि मग प्रत्येकासाठी 50,000ची नोकरी उपलब्ध आहे का आता? तेही जर का तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये गेलात तर ते 50,000 कुठे जातात हे समजतही नाही अशी स्थिती आहे. मग काय करायचं म्हणजे नोकरी करायची का नाही? सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितपणाने तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी, मला काही पैसे हातामध्ये येण्यासाठी नोकरी करायला हरकत नाही आहे. पण जर का हुकमी दर महिन्याला 1,00,000पेक्षा जास्त पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या व्यवसायाकडे यायला लागेल. आणि हे व्यवसाय शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. व्यवसायाचे जे मुख्य प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक स्वयंरोजगार आहे आणि दुसरा आहे तो बिझनेस, ज्याला आपण म्हणतो उद्योग. हा जो म्हणतो, दोन्ही उद्योगच आहेत. स्वयंरोजगार हा काही उद्योग नाही, पण स्वयंरोजगार याचा अर्थ असा आहे की तो व्यक्ती स्वतःच तो उद्योग चालवतोय आणि त्या उद्योगातले बहुतेक सगळी ऑपरेशन स्वतःच करतोय आणि काही भाग बाहेरून किंवा इतर लोकांना कामाला ठेवून करून घेतोय. पण मेजर जो भाग आहे तो उद्योगाचा जो मुख्य खांब आहे तो स्वतःच आहे. स्वयंरोजगार त्याला म्हणतात. स्वयंरोजगार जरी सुरू झाला, हे सोपं आहे हा. स्वयंरोजगार सुरू होणं फार अवघड नाहीये. स्वयंरोजगार सुरू झाला तरी सुद्धा तुम्हाला दर महिन्याला 1,00,000पेक्षा जास्त पैसे मिळायला लागतात आणि या पद्धतीनं स्वयंरोजगार सुरू होतात. फार अवघड नाहीये. हे कसे सुरू करायचे असतात आणि 1,00,000पेक्षा जास्त पैसे कसे मिळवायचे हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने बघणार आहोत. महत्वाचा भाग आहे की सुरू करणार का? तर ते सुरू करावं वाटणं, यासाठी ही मालिका आपण सुरू करतोय. मनातून असं वाटायला पाहिजे की मला श्रीमंत व्हायचं आहे, मला उद्योग करायचा आहे, मला पैसे मिळवायचे, मला पैसे मिळवायचेत हे वाटायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला उद्योगाची कास धरायला लागेल, उद्योगाची वाट धरायला लागेल, उद्योगामध्ये स्वतःला झोकून द्यायला लागेल आणि मला उद्योग करायचा आहे आणि त्यातून पैसे मिळवायचे आहेत असं पहिल्यांदा ठरवायला लागेल. हे आज आपण ठरवूया. मला उद्योग करायचे, पैसे मिळवायचे आणि मग ती वाट जी आहे ती सोपी कशी होत जाते हे आपण इथून पुढे बघणार आहोत. धन्यवाद.